रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्राला सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना भरधाव टेम्पोने दिलेल्या कटमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे। ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास विजापूर रोडवरील मकानदार हॉटेल समोर घडली। या अपघातात निसार जावेद मुल्ला वय 22 राहणार 2 नंबर झोपडपट्टी विजापूर नाका सोलापूर याचा मृत्यू झाला असून तब्रेज जमीर यादगीर वय 23 हा गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर सध्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार निसार मुल्ला हा मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। सोमवारी दुपारी तो त्याचा मित्र तब्रेज याला सोबत घेऊन दुचाकीवरून सोडेगाव येथील नातेवाईकाकडे सोडण्यासाठी निघाला होता। निसार दुचाकी चालवत होता तर तब्रेज मागे बसला होता। विजापूर नाका ते सोरेगाव मार्गावर SRPF कॅम्प जवळ आल्यानंतर एका अज्ञात भरधाव टेम्पोने त्याच्या दुचाकीला अचानक कट दिला। या हुलकावणीमुळे निसारचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या पाठीमागील भागावर भरधाव वेगात जाऊन आदळली। या भीषण अपघातात निसारच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर तो घटनास्थळीच बेशुद्ध पडला। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत दोघांनाही उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच निसारला मृत घोषित केले, तर तब्रेज यादगीर यांच्यावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत। निसारच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। कुटुंबातील कमावता आणि तरुण मुलगा अचानक गेल्याने पुन्हा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सिव्हिल रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी केलेल्या आक्रोश उपस्थितांचे मत हेलावून टाकणारा होता। रणनीती टाइम्ससाठी मी युनुस अब्दार, सोलापूर। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।